नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप टीम मधला जो आपला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आज आपण परम्युटेशनचा पुढचा टाईप बघणार आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वच्या सर्व स्वर हे एकत्र नसतील या टाईपचे प्रश्न बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण. सगळेच्या सगळे स्वर एकत्र नसतील म्हणजेच काय? आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तर सगळेच्या सगळे स्वर हे एकत्र असतील, एका जागेला असतील, असे आपण किती शब्द तयार करू शकतो. थोडक्यात काय बघा, समजा इथं 3 शब्द दिलेत तुम्हाला. तात्पुरतं बघा ए बी सी लिहा. ठीक आहे बघा, ए बी सी आणि डी लिहा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा थोडक्यात काय आहे, तर बरं इकडं पहा, ए ई आय आणि डी करू आपण. ठीक आहे बघा. आता सगळेच्या सगळे स्वर हे एकत्र नसतील असे जर शब्द आपल्याला ह्याच्यामधून बनवायचे म्हणले, तर बघा किती किती शब्द तयार होतील बघा. तर 2 कॉन्सेप्ट असतात याच्यामध्ये बघा. बघा, 2 स्वर एकत्र नसणे आणि स्वर एकत्र नसते. फरक काय असतो बघा, लक्षात घ्या. स्वर एकत्र नाहीत याचा अर्थ काय असतो, सगळेच्या सगळे स्वर एकत्र नसतील याचा अर्थ काय, 2 स्वर एकमेकांच्या शेजारी येऊ शकतात. बघा, आता आपण काय बघितलं बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण स्वर एकत्र असणे बघितलं. बघा, स्वर एकत्र असणे. बघा, नंतर आता ह्याच्यामध्ये काय म्हणणार आपण, स्वर एकत्र नसणे. ठीक आहे बघा, काय बघतो ह्याच्यामध्ये, स्वर एकत्र नसणे म्हणजेच काय बघा. तर आता बघा, स्वर एकत्र असणे म्हणजेच काय, आपण डी हा शब्द पकडला. डी किंवा इथं आणखी एक लिहा, ए बी डी च्या नंतर बी लिहा. ठीक आहे बघा. आता थोडक्यात काय, डी एक लिहिला, बी आणि इकडे डी लिहिला आपण. तर ह्या ह्याच्यामध्ये ई आय आणि ए हे सगळे एकत्र असतील, या टाईपचे प्रश्न बघितले आपण. किंवा इथं आदला बदल होईल, काय होईल, इकडे डी होईल, इकडे बी होईल, इथं काय होईल बघा, ई आय ए हे आदला बदल होईल. म्हणजे अशा टाईपचे प्रश्न शब्द आपण याला काय म्हणतो आपण, तर स्वर एकत्र असतं. म्हणजे काय, जेवढे काय स्वर आहेत ई आय ए हे जे स्वर आहेत ना, ते शब्द कसाही लिहा तुम्ही, शब्द कसाही लिहा, पण त्याच्यामध्ये हे तिन्ही स्वर काय असले पाहिजे बघा, तर एकत्र असले पाहिजे. असे शब्द आपण तयार करणार. थोडक्यात काय, हे पण जागा बदलतील, ए आय ई करतील आणि इकडे परत बी आणि डी. ठीक आहे बघा, या प्रकारे याला काय म्हणतो आपण, स्वर एकत्र असणे. आता स्वर एकत्र नसणे, स्वर एकत्र नसणे म्हणजेच काय बघा, तर फक्त सगळेच्या सगळे स्वर एकत्र नसले पाहिजे, एकत्र असले नसले पाहिजे. म्हणजे लक्षात येते का, तर 2 स्वर एकत्र असतील पण सगळे एकत्र नसायला पाहिजे. मग थोडक्यात काय बघा, आता तुम्ही बी लिहिला, इथं मी आता इथं बी लिहिला, इथं मी डी लिहिला. ठीक आहे बघा. आता मध्ये काय, ई आणि आय हे एकत्र आले, बरोबर आहे का, ई आणि आय एकत्र आले, पण राहिला कुठला बघा आता, ए. ए हा आपण बाजूला लिहिला, हा पण एक स्वर आहे, बरोबर आहे का नाही. मग थोडक्यात काय बघा, तर ह्याच्यामध्ये ह्या प्रकारची मांडणी येऊ शकते. म्हणजे कसं बघा, स्वर बघा, सगळे बघा, ए ई आणि आय हे तिन्ही स्वर एका जागेला आहेत का, नाहीत बघा. म्हणजे 2 स्वर एका जागेला आहेत पण सगळे एका जागेला नाहीत. त्याच्यामुळे इथं हे प्रकारचे शब्द आपण घेऊ शकतो. किंवा आणखी काय बघा, तर बघा बी, इकडे आपण ए लिहिला, नंतर बी लिहिला, नंतर ई लिहिला, नंतर डी लिहिला, नंतर आपण आय लिहिला. म्हणजे बघा, या टाईपच्या प्रश्नामध्ये बघा अशी पण मांडणी करू शकतो आपण. बघा, सगळे स्वर कसे आहेत, एकत्र नाहीत, म्हणजे वेगवेगळे आहेत. ठीक आहे बघा. आणि याच्यामध्ये आणखी कुठला कॉन्सेप्ट असतो बघा, तर 2 स्वर एकत्र नसणे. बघा, 2 स्वर एकत्र नसणे. आता 2 स्वर एकत्र नसणे मध्ये काय असते बघा, तर याच्यामध्ये फक्त या प्रकारची मांडणी, म्हणजे कुठलाच स्वर एकमेकांच्या शेजारी नाही. इथे लक्षामध्ये, कुठलाच स्वर म्हणजे इथं बघा सेम ही प्रकारची मांडणी, ए बी बघा, इथं ई डी आणि इकडे आय. म्हणजे बघा, सगळे स्वर जे आहेत ना, बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, स्वर एकत्र नसणे. स्वर एकत्र नसणे याचा अर्थ काय, तर सगळेच्या सगळे स्वर हे एका जागेला आले नाहीत पाहिजे. ठीक आहे बघा, याचा अर्थ काय, इथं 2 एकत्र आहेत पण तिन्हीच्या तिन्ही स्वर एका जागेला नाहीत. ठीक आहे, याचा अर्थ काय, स्वर एकत्र नसणे. आणि 2 स्वर एकत्र नसणे याचा अर्थ काय बघा, तर कुठले पण बघा, कुठलाच स्वर एकमेकांच्या शेजारी नसला पाहिजे. सगळे स्वर कसे असले पाहिजे, एकमेकांच्या शेजारी येणार नाहीत. ठीक आहे बघा, मग अशा प्रकारे आपल्याला मांडणी करावी लागते. स्वर एकत्र कुठलाच स्वर एकमेकांच्या शेजारी आला नाही पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, 2 स्वर एकत्र नसणे. ह्याच्यामधला आज आपण कुठला टाईप बघणार आहे, तर स्वर एकत्र नसणे हा टाईप बघणार आहे. ठीक आहे बघा. आता स्वर एकत्र नसणं डायरेक्ट सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. प्रश्नात काय दिले, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल ज्यामध्ये स्वर एकत्र नसतील. बघा, आता स्वर एकत्र नसतीलची मांडणी आपण कशी करू शकतो बघा, लक्षात घ्या. बघा, सुरुवातीला आपण आता काय बघितलं याच्यामध्ये, तर बघा ए बी आय ई आणि डी हे आपण अल्फाबेट पकडले, बरोबर आहे का नाही. आता ह्याच्यापासून आपण असे किती शब्द तयार करू शकतो की सगळे स्वर एकत्र येणार नाहीत. बघा, आणि काय काय करू शकतो आपण, बघा ए, बरोबर आहे का, ए
थांबा, इकडं बी घेतला आपण आणि इथं डी घेतला आपण. ठीक आहे बघा. तर आय ई, ठीक आहे बघा, आय ई आणि इकडे ए टाकू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे का? सगळे सगळे स्वर एकत्र नाहीत. परत काय होईल बघा, बी इथं घेतला आपण, डी इथं घेतला. ठीक आहे बघा, ह्या दोघांनी आपापसात जागा बदलली आणि ए हा इथं घेतला आपण. या प्रकारे आपण मांडणी करू शकतो. बरोबर आहे का नाही? बरं, आता हे सगळं आपण मांडत बसायला गेलं तर वेळ लागणार आहे. बरोबर आहे का नाही? पण डायरेक्ट मांडणी कशी करायची बघा, लक्षात घ्या. तर हे बघा, ए बी आय ई डी ह्या 5 लेटर पासून आपण एकूण किती प्रकारचे शब्द आधीच एकूण काढू शकतो ते काढून घ्या. बघा, हे किती किती निघतील बघा, 5 फॅक्टरी निघतील. ठीक आहे बघा, म्हणजे एकूण ए बी आय ई डी ह्या लेटर पासून आपण 5 अक्षरी किती शब्द तयार करू शकतो, तर 5 फॅक्टरी. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितले बघा, स्वर एक. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा, 120. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले, 120. आता ह्या 120 मध्ये सगळेच शब्द असतात. स्वर एकत्र असणारे, स्वर एकत्र नसणारे, 2 स्वर एकत्र नसणारे, सगळ्या प्रकारचे शब्द ह्या 120 मध्ये आपण काउंट केलेले असतात. ठीक आहे. आता ह्याच्यामधनं आपण काय करतो, फक्त कुठले वजा करायचे, तर स्वर एकत्र असणारे वजा केले आपण. बघा, स्वर एकत्र असणारे जर वजा केले तर राहिलेले सगळे शब्द कुठले निघतील, स्वर एकत्र नसणारे. येते लक्षामध्ये. ह्या 120 मध्ये जेवढे काय शब्द निघाले, 5 फॅक्टोरियल मध्ये झाले 120. ह्या 120 मध्ये बघा, स्वर एकत्र असणारे पण आहेत शब्द आणि स्वर एकत्र नसणारे पण. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? फक्त काय करायचं, वजा स्वर एकत्र असणारे जेवढे काय शब्द आहेत ना, तेवढे फक्त मायनस करा. मग स्वर एकत्र असणारी मांडणी आपण आताच बघितली. कशी बघा, ह्याच्यामध्ये स्वर कुठले कुठले आहेत बघा. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बघा, स्वर एकत्र असणारा शब्द का प्रश्न का सॉल्व्ह केलाय आपण बघा. व्यंजने एका बाजूला घ्या बघा. व्यंजने कुठले कुठले आहेत, बी आणि डी. पहा, बी आणि डी आपण एका बाजूला घेतले आणि राहिलेले हे कुठले कुठले आहेत बघा, ए, बघा ए, आय आणि ई, हे झाले स्वर. बरोबर आहे की नाही? मग स्वर एकत्र असणारी मांडणी आपण कशी केली बघा. तर हे बघा, हे किती घेतले आपण, हे 1 2 आणि हे 3, म्हणजे 3 फॅक्टोरियल. आणि हे 3 पण आपापसात जागा बदलतील म्हणून परत 3 फॅक्टोरियल. बरोबर आहे की नाही? मग स्वर एकत्र असणारे शब्द आपण किती प्रकारे मांडू शकतो, 3 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल. बरोबर आहे की नाही? फक्त काय करायचं मग, स्वर एकत्र असणारे शब्द एक जेवढ्या प्रकारे मांडणी करतो त्यातनं वजा करा. बरोबर, राहिलेले शब्द कुठले असतील, स्वर एकत्र नसणारे. म्हणजेच काय बघा, मायनस 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. आता हे 5 फॅक्टोरियल म्हणजेच काय बघा, ए बी आय ई डी ह्या 5 लेटर पासून आपण 5 अक्षरी किती शब्द तयार केले, तर 5 फॅक्टोरियल म्हणजेच किती झाले, 120 झाले. आणि हे 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजेच कुठले आहेत बघा, तर या 5 अल्फाबेट पासून स्वर एकत्र असणारे शब्द किती असतील बघा, तर 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले, 3 2 6. बरोबर आहे का? आणि परत हे 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 2 6 म्हणजे 6 6 किती झाले, 36. म्हणजे 120 मधून आपल्याला किती वजा करावे लागतील, 36 वजा केले आपण. तर राहिली बघा किती इकडं, 36 जर वजा केले 20 गेले, 20 मधनं परत 16 गेले, खाली किती झाले, 84. म्हणजे एकूण बघा आपलं उत्तर किती निघेल, 84. बघा आता बघा, हे 36 कुठले आले, तर स्वर एकत्र असणारे. आणि ते स्वर एकत्र असणारे आपण वजा केले, त्याच्यामुळे आपले राहिलेले कोण असेल बघा, तर स्वर एकत्र नसणारे. म्हणजे सगळे सगळे स्वर एकत्र नसतील असे शब्द किती आहेत बघा, तर 84. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला मांडणी करायची. फक्त काय करायचं बघा, तर एकूण मांडणी मधनं फक्त स्वर एकत्र असणारे वजा करा. आपोआप उत्तर काय निघेल, स्वर एकत्र नसणारे. बघा आता थेरपी. बघा, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल, ज्यामध्ये सर्व स्वर हे एकत्र नसतील म्हटल्या नसतील. बघा आता मग थेरपी या शब्दाची मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो बघा. चला, 1 2 3 4 5 6 7, इथं 7 फॅक्टोरियल लिहून टाका. 7 फॅक्टर लिहिला आपण. ठीक आहे बघा. चला, ह्याच्यामध्ये रिपीट लगेच चेक काय करायचं, रिपीट लेटर कुठला आहे का, पहा, THERAPY, एकही लेटर हे रिपीट झालेलं नाही. ठीक आहे. बरं आता ह्या शब्दापासून आपण एकूण 7 फॅक्टोरियल एवढे जे शब्द तयार करू शकतो. बरं, ह्याच्यामधनं वजा कुठले करायचे बघा, तर वजा कुठले करायचे, तर स्वर एकत्र असणारे वजा करायचे. स्वर कुठले बघा, चला व्यंजन लिहून घ्या. ह्याच्यामध्ये व्यंजन कुठलं कुठले, THRP आणि AEIOU, हा वाय. आणि ह्याच्यामध्ये हे कुठले कुठले आहेत बघा, तर ई आणि ए. ई आणि ए. ठीक आहे बघा. बरं, चालेल का. बरं, आता बघा ह्याच्यापासून बघा स्वर एकत्र असणारे आपण शब्द किती प्रकार तयार करू शकतो, तर बघा 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे इकडे किती झाले बघा, 6 फॅक्टोरियल. आणि हे दोघं पण आपापसात जागा बदलतील म्हणून हे 2 फॅक्टोरियल. म्हणजे किती आले बघा, एकूण 6 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. इथं लिहा फक्त काय, 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. म्हणजे आपण काय केले, एकूण थेरपी या शब्दापासून, थेरपी या शब्दातल्या लेटर पासून आपण किती लेटर तयार करू शकतो, तर 7 फॅक्टोरियल. आणि ह्याच्यातनं आपण फक्त वजा कुठले केले, तर स्वर एकत्र असणारे वजा करा. आपोआप राहिले कोण असतील, स्वर एकत्र नसणारे.
किती आले बघा इकडं? चला 7 फॅक्टोरियल मध्ये किती झाले बघा? 50 40. बरोबर आहे का बघा? 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 आणि 7 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले? 50 40. वजा 6 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा? बरं 6 फॅक्टोरियल म्हणजे झाले इकडे आपले 720 गुणिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 म्हणजे बरोबर किती झाले बघा? 1440. बरोबर आहे का? 720 ची दुप्पट किती झाली? 1440. म्हणजे हे इथून फक्त वजा करा 1440. म्हणजे बघा किती निघेल? 40 ला 40 गेले आणि 5000 मधनं 1400, 4000, 4 4 गेले 3600. म्हणजे उत्तर किती निघेल आपल्या इकडं? 3600. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बघा. सेम बघा परत आता ऑप्टिकल या शब्दापासून असे किती शब्द तयार करू शकतो की ज्याच्यामध्ये सगळे स्वर काय असले पाहिजे एकत्र नसतील. ठीक आहे, मग काय करायचं बघा. ऑप्टिकल या शब्दापासून सुरुवातीला आपण किती शब्द तयार करू शकतो ते आधी काढून घ्या बघा. बरं आता हे सगळे शब्द आपण कसे काढतोय बघा. तर प्रत्येक अल्फाबेट घेऊ ना. म्हणजे किती अल्फाबेट आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7. 7 अल्फाबेट आहेत आणि आपण 7 अक्षरी शब्दच तयार करतो. ठीक आहे, मग 7 अल्फाबेट मधनं आपण 5 अक्षर 2 अक्षर ह्याच्यामध्ये काउंट करत नाही. ठीक आहे बघा. चला 7 किती निघतील बघा ह्याच्यामध्ये? 7 फॅक्टोरियल इकडं 7 फॅक्टोरियल वजा. ठीक आहे बघा. आता ऑप्टिकल या शब्दातल्या लेटर पासून आपण 7 अक्षर शब्द किती तयार करू शकतो? तर 7 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामधनं काय करायचे तर स्वर एकत्र असणारे वजा करा. स्वर एकत्र असणारे कुठले कुठले आहेत बघा. चला व्यंजन लिहून घ्या. पी टी सी आणि एल बघा. पी टी सी आणि एल. आणि बघा परत आता व्यंजन कुठले कुठले बघा इकडं. सॉरी स्वर कुठले कुठले आहेत? ओ पहा ओ आय ए. ओ आय आणि ए. ठीक आहे बघा. आणि हे सगळे काय असणार आहेत? एकत्र असणार आहेत. एकत्र असणारे किती असतील बघा लिहून घ्यायच्यामध्ये. चला 1 2 3 4 आणि हे एक पकडला 5. 5 फॅक्टोरियल. बरोबर आहे का? हे 1 2 3 4 आणि हा 1 5 असे एकमेकांच्या जागा बदलतील म्हणून 5 फॅक्टोरियल. आणि 3 पण आपापसात जागा बदलतील म्हणून किती केलं आपण इकडं? 3 फॅक्टोरियल. हे उत्तर काय निघेल बघा? 5 फॅक्टोरियल म्हणजे झाले 120 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे झाले 6. म्हणजे बरोबर काय निघते बघा? 12 सख्ख 72 म्हणजे बरोबर किती झाले? 720. ठीक आहे बघा. म्हणजेच काय ऑप्टिकल या शब्दापासून बघा सगळे स्वर एकत्र असतील असे किती शब्द तयार होतील? तर 720 तयार होतील. बघा मग इकडे बरं इकडे काय निघेल बघा? 5 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल लिहून घ्या. 5 फॅक्टोरियल आणि इकडं 3 फॅक्टोरियल लिहिले आपण. काय ऑप्टिकल शब्दापासून एकूण किती शब्द तयार होतील? 7 फॅक्टोरियल. आणि त्या 7 फॅक्टोरियल मध्ये 5 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल एवढे शब्द काय असणार तर सगळेच्या सगळे स्वर एकत्र असणार. चला आता 7 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा? 50 40. ठीक आहे, पाठ करून ठेवायचं. आणि आता 5 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे किती आले आपलं उत्तर? 720. हे 720 वजा करायच्यात ना. चला किती निघते बघा इकडं? बा शून्यातनं 0 गेले, 0 राहिले. 4तनं 2 गेले, 2 राहिले. परत 50 मधनं 7 गेलं, 43 राहिले. ठीक आहे बघा किती उत्तर येते मग आपलं? बरं ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उत्तर नाही काढता एवढंच बघायचं फक्त. काय 7 फॅक्टोरियल वजा 5 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर काय निघेल आपलं? ऑप्शन नंबर पहिला आहे. खालचं काय सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. पण सॉल्व्ह केलं तर उत्तर किती निघते? 43 20. ठीक आहे, ऑप्शन नंबर पहिला येते. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॉर्पोरेशन याच्यापासून आपण किती शब्द तयार करू शकतो? सेम प्रश्न आहे आपला टाईप आहे. काय ज्याच्यामध्ये सगळे स्वर हे एकत्र आले नाही पाहिजे. ठीक आहे बघा. बघा चला आता सुरुवातीला कॉर्पोरेशन या शब्दाची मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो बघा. एकूण किती अल्फाबेट आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे 11 फॅक्टोरियल लिहून घ्या इकडे. 11 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला डिवाइड काय करा? डिवाइडला काय टाकायचं बघा. ह्याच्यामध्ये लेटर हे रिपीट झालेले. ठीक आहे, रिपीट झालेले लेटर कुठले कुठले आहेत बघा. चालले रिपीट कुठले कुठले आहेत? ओ सी किती वेळा आलाय बघा? सी दिसतोय का? नाही. चला ओ 1 2 3 वेळा आलाय म्हणून इकडे 3 फॅक्टोरियल लिहून घ्या लगेच डिवाइड बाय. चला परत आता आर किती वेळा आलाय बघा? आर हा 1 आणि 2 वेळा आलाय. आर लगेच 2 वेळा लिहून टाका इकडं. चला आणखी परत पी किती वेळा दिसतोय का? नाही. पी नाही. ओ आर ए नाही. फक्त 2च शब्द आहेत. कुठले? ओ आणि आर. ठीक आहे भाऊ. ओ किती वेळा आला? 3 वेळा आणि आर आला 2 वेळा. हे लिहिलं आपण इकडे. चला थोडक्यात कॉर्पोरेशन या शब्दापासून एवढ्या प्रकारे आपण मांडणी करू शकतो. बरं आता ह्याच्यामधून काय करायचं? फक्त आता आपल्याला वजा काय करायचे? ही झाली एकूण मांडणी. ह्या एकूण मांडणीमधून या कॉर्पोरेशन शब्दापासून सगळे स्वर एकत्र असतील असे किती शब्द येणार ते फक्त वजा करा. बघा आधी ते काढून घ्या किती निघतील बघा. ह्याच्यामध्ये व्यंजन कुठलं कुठले बघा. सी आर पी. परत काय? सी आर पी. परत बघा सी आर पी आर टी. परत आय ओ आणि एन. ठीक आहे बघा आता व्यंजन कुठलं कुठले बघा इकडं. व्यंजन
सॉरी स्वर कुठला कुठला आहे ओ ओ ओ, परत ए आय, ए आणि आय. बघा हे किती झाले 1 2 3 4 5 6, हे झाले 6 आणि हे परत सगळे सगळे स्वर एकत्र असणारे असे हे झाले 5. ठीक आहे बरं 1 2 3 4 5 6 आणि 6 5 11. ठीक आहे बरं ठीक आहे. बरं आता सगळे सगळे स्वर एकत्र असतील अशी मांडणी किती प्रकार करू शकतो बघा. चला हे 1 2 3 4 5 6 आणि हा सगळे म्हणून एक शब्द पकडला एकूण 7 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा का सगळे एकमेकांमध्ये जागा बदलतील म्हणून झाले किती 7 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा 7 फॅक्टोरियल. आणि आता हे जे 5 आहेत ते पण आपापसात जागा बदलतील म्हणून काय करायचं लगेच 5 फॅक्टोरियल लिहून टाकायचं. 7 फॅक्टोरियल आणि इकडं झाले 5 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा डिवाइडला सेम कुठला जरी प्रश्न काढला तरी बघा इकडे जे डिवाइडला आले डिवाइडला ह्या साईडला पण तेच येणार. का कारण अल्फाबेट तेवढेच आहेत सेमच आहेत. काय निघेल बघा डिवाइडला 3 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. का ओ 3 वेळा आलेला आहे आणि आर हा 2 वेळा आलेला आहे. ठीक आहे बघा चला ही मांडणी लिहून काय इकडे लगेच चला 7 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा बरं ह्याच्यामध्ये आपलं उत्तर काय निघते बघा ऑप्शन नंबर पहिला निघून जाते. ठीक आहे बघा काय 11 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 7 5 3 2 म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल पहिला निघेल. ठीक आहे बरं आता उत्तर जरी काढायचं म्हटलं तरी आपण काढून घेऊ. उत्तर जर काढायचं असेल तरी बरं उत्तर आहे याचं काय निघणं मोठं उत्तर निघणार. का कारण की 11 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा म्हणजे 11 मधून तुम्ही पाठीमागचं 3 जरी मायनस केलं तरी बाकी सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. त्यामुळे उत्तर काय निघालं इकडं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता एक्स्ट्रा. चला एक्स्ट्रा या शब्दापासून असे किती शब्द तयार होतील की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्वर हे एकत्र नसतील. मग आपल्याला काय करायचं आधी सुरुवातीला एक्स्ट्रा शब्दापासून किती शब्द तयार होतील आधी ते बघा 1 2 3 4 5 म्हणून 5 अल्फाबेट लिहून घ्या इकडं. किती झाले हे 5 फॅक्टोरियल. आता मायनस काय करायचं तर एक्स्ट्रा या शब्दापासून असे किती शब्द तयार होणार की ज्यामध्ये सगळे स्वर एकत्र असतील. बाकी ते असतील बघा याच्यामध्ये हे व्यंजन कुठलं कुठलं एक्स आहे नंतर टी आहे ए आहे आणि स्वर कुठले कुठले ई आणि ए जे एकत्र असतील. ठीक आहे बघा अशी मांडणी किती प्रकारे होईल बघा 1 2 3 आणि हे 4. ठीक आहे स्वर एकत्र असणारी मांडणी किती प्रकारे होणार आहे तर 1 2 3 आणि हे पकडला 4 म्हणजे 4 फॅक्टोरियल आणि हे 2 पण आपापसात जागा बदलतील म्हणून किती झाले 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा मग हे इथं फक्त मांडून घ्या किती बघा 4 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. आपण काय केलं बघा एक्स्ट्रा शब्दापासून एकूण शब्द किती तयार होतील 5 फॅक्टोरियल आणि त्या 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 120. आता 120 शब्दामध्ये सगळे प्रकार शब्द आले स्वर एकत्र असणारे एकत्र नसणारे म्हणून आपण काय केलं तर ह्या एक्स्ट्रा शब्दापासून असे किती शब्द की ज्याच्यामध्ये स्वर एकत्र असतील ते आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. मायनस किती झाले मग 4 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. मात्र राहिलेले शब्द कोण असतील तर स्वर एकत्र नसणारे. ठीक आहे बघा किती निघाले माझ्याकडे मग चला 5 फॅक्टोरियल म्हणजे झाले 120 वजा 4 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 24 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे झाले 2 24 दुने 48 म्हणजे 120 मधून 48 वजा करा बरोबर आपलं उत्तर निघून जाते. किती येते बघा मग 120 मधनं 20 गेले 80 राहिले 80 मधनं 28 गेले राहिले किती 72. ठीक आहे बघा 72 म्हणजे हा म्हणजे आपलं उत्तर किती निघतं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला आता सिस्टर या शब्दापासून असे किती शब्द तयार होतील की ज्याच्यामध्ये सगळे सर्व स्वर एकत्र नसतील. सेम टाईपचा प्रश्न आहे आपला. ठीक आहे बघा किती प्रकार निघेल बघा याच्यामध्ये बघा आता सिस्टर जर आपण बघितलं आधी सुरुवातीला काय करायचं सिस्टर या शब्दापासून किती शब्द बरं आता मला एक सांगा हे जे आपण लिहिलेले प्रत्येक वेळेस प्रश्नामध्ये काय तुम्ही हे सगळं लिहित बसणार आहे का नाही. फक्त काय करायचं बघा लक्षात घ्या लिहिताना आधी सुरुवातीला आपली एकूण किती अल्फाबेट आहेत बघा तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 अल्फाबेट बाजूला काढून घ्या. ठीक आहे म्हणजे स्वर एकत्र असणारे आपण कसे काढणार आहे हे काय लिहित बसणार का प्रत्येक वेळेस आपण एक्झाम मध्ये नाही. डायरेक्ट शॉर्ट डायरेक्ट हे कसं लिहिता आलं पाहिजे बघा एकूण किती आपले ओवेल्स आहेत बघा एक बघा ओ ओ ए आय ओ म्हणजे एकूण झाले 5 ते तात्पुरतं 5 बाजूला लिहा इकडे 5 फॅक्टरी. ठीक आहे बघा 11 किती 5 गेले राहिले किती 6 6 मध्ये फक्त आपण काय करतो ह्या सगळ्यांचा म्हणून एक वाढ होते बरोबर आहे. हे किती झाले 1 2 3 4 5 6 लिहिताना आपण किती घेतले 6 आणि हे सगळ्यांचं म्हणून 1 म्हणजे 7 फॅक्टरी म्हणजे डायरेक्ट आपल्याला मांडता आलं पाहिजे. म्हणजे 5 आणि इकडे लगेच उत्तर लिहिताना काय काय करायचं 7 फॅक्टरी. कारण की आपण हे काय एक्झाम मध्ये सगळे लिहित बसणार नाही आता फक्त समजून घेण्यापुरतं हे सगळं प्रॅक्टिस करा पण लिहिताना डायरेक्ट तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. ठीक आहे बरं आता सिस्टर मध्ये बघा चला सिस्टर मध्ये काय निघते बघा इकडं एकूण सिस्टर शब्दाची मांडणी आपण किती प्रकार करू शकतो
1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे एकूण किती झाले 6 फॅक्टोरियल. एकूण झाले 6 फॅक्टोरियल. चला डिवाइड बाय. बघा लेटर रिपीट झाले. कुठले कुठले येस लेटर रिपीट झाले. येस हे किती वेळा आले 2 वेळा आलेले. चला ते 2 वेळा लिहून घ्या. आता वजा करा. आपलं वजा काय करायचे तर सिस्टर या शब्दापासून जे शब्द तयार झालेत आपले त्याच्यामधले असे किती लेटर आहेत की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्वर एकत्र असतील ते काढून घ्या आणि ह्याच्यातनं वजा करा. चला सिस्टर या शब्दापासून किती शब्द तयार झाले बघा स्वर एकत्र असणारे. ह्याच्यामध्ये व्यंजन लिहून घ्या. व्यंजन कुठलं कुठलं आहे यस यस टी आणि आर. बघा यस यस टी आणि आर हे झाले 4 व्यंजन आणि स्वर कुठले कुठले आहेत बघा ह्याच्यामध्ये आय आणि ई. बघा आय आणि ई हे झाले 2. जे एकूण किती झाले बघा हे 4 आणि 2 6 आहेत काय ठीक आहे चला. आणि चला एक बरं आता ह्याच्या मधून आपण असे चला मांडणी कशी करणार बघा ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि हे सगळे म्हणून झाले 5 म्हणजे झाले 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल आणि दोघं पण आपापसात जागा बदलतील म्हणून 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला इथं मायनस काय करायचं मग 5 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल पण डिवाइडला दोन्हीकडे सेमच असणार आहे का ठीक आहे बघा कारण की कॉमन काय आलंय बघा 2 वेळा येस आलेला आहे. येस हा रिपीट झाला म्हणून डिवाइडला काय येणार 2 फॅक्टोरियल. दोन्हीकडचा छेद हा सेमच असणार ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघा काय निघेल 6 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 720. बघा 6 फॅक्टोरियल म्हणजे झाले 720 भागिले किती आले इकडे 2 आलं वजा 5 फॅक्टोरियल म्हणजे किती बघा चला ह्या इथं मात्र 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे बघा. आता चला 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 120 आले बरोबर आहे का. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 झाले. चला 720 ला 120 ने भागलं किती येते बघा तर 360 येते बरोबर आहे का. बेत्रिक 6 एक राहिला बेसक 12 म्हणजे 720 भागले 2 केले की 360 येते. 360 वजा 120 करा किती निघते बघा इकडं चला 360 मधनं 20 गेले 340 340 मधनं 100 गेले 240 म्हणजे उत्तर किती निघते आपलं 240. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये 240 दिले ना डायरेक्ट आपलं उत्तर काय निघाले बघा एवढं दिले एवढीच मांडणी दिली फक्त. मांडणी काय निघेल 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल मायनस 2 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर किती असेल आपलं ऑप्शन नंबर 1. आणि डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन काढायचं म्हणलं तर उत्तर काय निघेल 240. ठीक आहे. चला पुढचं बघू. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.